नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजीज्ञान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यातील सुमारे 1.5 कोटी नागरिकांचे रेशन कार्ड बंद। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील शिधापत्रिका धारकांसाठी एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकारी अधिकाऱ्यांच्या मते राज्यभरातील सुमारे 1.5 कोटी नागरिकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे। याचे मुख्य कारण म्हणजे या नागरिकांनी अद्याप आपल्या रेशन कार्ड धारकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही। सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली असली तरी बहुतेक लाभार्थी या महत्त्वाच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत आहे। सध्याच्या रेशन वितरण व्यवस्थेची माहिती जाणून घेऊया। सध्या सरकारी योजनेअंतर्गत विविध प्रकारचे रेशन कार्ड धारकांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळत आहे। यामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक प्राधान्याने समाविष्ट आहेत। तसेच काही विशिष्ट अटी व शर्तीच्या आधारे पांढरे रेशन कार्ड धारकांनी या योजनेचा लाभ घेता येतो। दरमहा सरकारकडून तांदूळ, गहू, साखर, तेल यासारख्या मूलभूत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जाते। हे वितरण देशभरातील सार्वजनिक वितरण प्रणालीचा एक भाग आहे। बघा, आणि गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। केवायसी प्रक्रियेची आवश्यकता काय आहे ते जाणून घेऊया। सरकारने सर्व शिधापत्रिका धारकांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत। मुख्य उद्देश म्हणजे योजनेतील पारदर्शकता वाढवणे, फसवणूक रोखणे आणि खरोखरच पात्र असणाऱ्या व्यक्तींना लाभ मिळावा। यासाठी केवायसी प्रक्रियेमुळे डुप्लिकेट कार्ड्स, बोगस कार्ड आणि अपात्र लाभार्थी यांची ओळख होऊ शकते। तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वितरण प्रणाली अधिक कार्यक्षम बनवता येते। डिजिटल युगात सरकारी योजनेचे डिजिटीकरण हे काळाची मागणी आहे आणि केवायसी या प्रक्रियेचा एक भाग आहे। केवायसी न केल्यास काय परिणाम होतील ते पहा। ज्या नागरिकांनी अद्याप आपल्या रेशन कार्डाची केवायसी केली नाही त्यांच्यासाठी परिस्थिती गंभीर आहे। सरकारी अधिकारी स्पष्ट करतात की केवायसी न केलेल्या सर्व रेशन कार्ड निष्क्रिय केले जातील। यामुळे या कार्डधारकांना पुढील कोणत्याही महिन्यात अन्नधान्याचा लाभ मिळणार नाही। एकदा कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर पुन्हा ते सक्रिय करण्यासाठी जटिल प्रक्रिया करावी लागू शकते। बघा, यामुळे सध्या जे लाभार्थी आहेत त्यांनी लगेच केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी। सरकार वारंवार मुदतवाढ देऊन लोकांना संधी देत आहे, परंतु ही संधी अमर्यादित नाही। केवायसी कुठे आणि कशी करावी? रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी 2 मुख्य पर्याय उपलब्ध आहेत। पहिला पर्याय म्हणजे तुमच्या जवळील रेशन दुकानदाराकडे जाणे। रेशन दुकानदार तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे तपासून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात। यासाठी तुमच्याकडे मूळ ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड आणि इतर संबंधित कागदपत्रे असणे आवश्यक आहे। दुसरा पर्याय म्हणजे ऑनलाईन केवायसी करणे। यासाठी मेरा रेशन या सरकारी मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करता येतो। या ॲपमध्ये तुमची नोंदणी करून आवश्यक माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात। ऑनलाईन पद्धत अधिक सोयीस्कर आहे कारण घरबसल्या हे काम करता येते। सरकारचे वारंवार मुदतवाढीचे कारण काय आहे? सरकार का वारंवार केवायसीसाठी मुदतवाढ देत आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। मुख्य कारण म्हणजे जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा। अनेक लोकांना केवायसी प्रक्रियेबद्दल माहिती नसल्यामुळे किंवा तांत्रिक अडचणीमुळे ते वेळेत प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत। सरकारचा हेतू कोणत्याही पात्र व्यक्तीला योजनेपासून वंचित ठेवण्याचा नाही। बघा, त्यामुळे जनहितासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे, परंतु प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी आणि योजनेच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी ही मुदतवाढ अमर्यादित असू शकत नाही। नागरिकांसाठी सूचना आणि मार्गदर्शन। सर्व रेशन कार्ड धारकांना सल्ला दिला जातो की त्यांनी लगेच आपल्या केवायसी प्रक्रियेची स्थिती तपासावी। जर अद्याप केवायसी केली नसेल तर ताबडतोब ती पूर्ण करावी। यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आधीच तयार ठेवा। जर कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर स्थानिक रेशन दुकानदार, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधा। सरकारी हेल्पलाईन नंबरवर देखील मार्गदर्शन मिळू शकते। या प्रक्रियेत विलंब करणे महागात पडू शकतो, कारण एकदा कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर पुन्हा सक्रिय करणे कठीण होऊ शकते। रेशन कार्ड केवायसी ही केवळ एक सरकारी प्रक्रिया नाही, तर कोट्यावधी गरीब कुटुंबाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न आहे। सरकारने या प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ आणि संधी दिल्या आहेत। आता प्रत्येक लाभार्थ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी लगेच केवायसी पूर्ण करावी। योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि पात्र लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारे विलंब न करता आजच आपली केवायसी पूर्ण करा। धन्यवाद।